नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागामध्ये आता इकडे सावी छान अशी नटून थटून तयार होते आणि तेवढ्यातच आता इकडे हा जो म्हात्मा असतो तो इकडे पुण्यामध्ये पोहोचतो आणि त्यानंतर तिथे गावामध्ये जाऊन चौकशी करू लागतो. इथे फुले कुठे राहतात? तर तेव्हा तो विचारतो, "पण तुम्ही कोण म्हणायचं आणि कुठून आलेला आहात?" तर तो सांगतो, "आम्ही फुल्यांचं पाहुणच आहोत आणि शिरवळवरून आलेलो आहे." तर तेव्हा तो म्हणतो, "अहो, मग ते समोर उभे आहेत ते सुद्धा फुलेच आहेत की." तर तेव्हा आता माधवा बरं म्हणतो आणि त्यांच्याकडे जाऊ लागतो आणि त्यांना म्हणतो, "राम पाहुणं." तर तेव्हा ते सुद्धा आता माधवाला राम करतात आणि तेव्हा माधवा त्यांना विचारतो, की "तुम्ही गोविंदराव फुले ते तुम्हीच का?" तर तेव्हा तो सांगतो, "नाही, मी गोविंदराव नाही, मी राणोजी. मी गोविंदरावचा थोरला भाऊ." आणि त्यानंतर विचारतो, "काही भानगड नाही नव्हं?" तर तेव्हा माधवा म्हणतो, "अहो, नाही, भानगड वगैरे काही नाही बघा." "काय नाही, फक्त घरादाराची चौकशी करायला आलेलो होतो. नायकावरून आलेलो होतो." तर तेव्हा रानोजी म्हणतो, "नायगाव? आणि ज्योतीला पोरगी सांगून आली की काय?" तर तेव्हा माधवा म्हणतो, "होय." तर तेव्हा आता हा रानोजी मनातल्या मनात जरासा कपट दाखवू लागतो. म्हणतो मनातल्या मनात, "म्या पोरगी आणलेली सांगून ती नाकारून आता ह्यो इकडं नायगावला निघालाय काय? बघतोच आता कसं जमतं ते." आणि आता याला बाला तो म्हणतो, "मग काय खरं नाही. सगुणाबाई तर लई तरबेज आहे त्या गोष्टींमध्ये." तर तेव्हा आता महात्मा जरासं घाबरतो आणि म्हणतो, "तरबेज म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला?" तर तेव्हा राणूजी म्हणू लागतो, "अहो पाहुणं मला सांगा, कसं कोण लग्न करेल त्या ज्योतीसोबत? अहो रोज मारामारी करतो. अहो परवा तर शनिवारवाड्याच्या दरवाजावरनं एकाला खालीच टाकला. अहो हे काहीच नाही." असं म्हणून तो ज्योतीच्या बद्दल जे काही नसतं, ते सगळं काही वाईट वंगाळ त्याला सांगू लागतो. आणि तेव्हा माधवा तर ते ऐकत असताना घाबरूनच जातो आणि म्हणतो, "अरे देवा! म्हणजे माणसं लई खराब आहेत म्हणा की." तर तेव्हा राणूजी म्हणतो, "अहो मला सांगा पाहुणं, वेलानं मांडवावरती चढावं की, पण मांडव बी त्या गुणाचा पाहिजे का नको?" तर तेव्हा महात्मा म्हणतो, "पण पाहुणं सगुणाबाई म्हणत होत्या, की ते पोर लई गुणाचं आहे म्हणून." तर असं म्हटल्यानंतर राणूजी तर मोठ्या-मोठ्याने हसूच लागतो आणि म्हणतो, "अहो 17 गुणाचा खंडोबाच आहे म्हणा की. अहो पाहुणं हे नायगावचं 32वं स्थळ आहे आणि नाही म्हणजे तुम्ही हाणामारीत असाल तर टाका उरकून. आम्हासनी काय हो. बरं आहे, राम असं म्हणून तो आता तिथून निघून जातो लगेच. आणि त्यानंतर आता माधवाच्या डोक्यामध्ये विष पेरलेलं सुद्धा असतं. तर नेमकंच आता इकडे तो जो काही सावकाराकडनं ज्याने उधार घेतलेलं असतं, तो आता ज्योतीला सांगत असतो इकडं, "माझ्या बायकोचं दागिने ह्यो हडप करायला लागलाय." तर तेव्हा तो सावकार त्याला म्हणतो, "अरे उरलेली 2 महिन्याची बाकी अगोदर घेऊन ये. होळी आणि शिमगा चल घेऊन ये जा बाकी." असं तो म्हणत असताना ज्योती त्याला म्हणतो, "थांबा, तुमच्या 2 महिन्याची बाकी मी चुकती करतो." असं म्हणून ज्योती जो काही पुढे जातो आणि एक जोराची कानाखाली त्या सावकाराच्या मारून देतो. तर तेव्हा सावकार जाऊन त्या रंगांच्या मध्येच पडतो आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे काही गडी असतात त्याला तो सावकार म्हणतो, "अरे बघताय काय? ठोका याला हाणा." तर तेव्हा ज्योती तर एकदम तयारीतच असतो आणि ज्यावेळेस आता ते गडी येऊन ज्योतीला मारायचा प्रयत्न करतात, तर तेव्हा ज्योती तर एकट्याला अडवतो आणि जोराची फाईट मारतो आणि तेव्हा आता दुसरा येऊन ज्योतीला एक काठी मारतो आणि तेव्हा ज्योतीला ती काठी लागते आणि तेव्हा ज्योती आता तिथेच असलेला एक माठ घेतो आणि त्या गड्याच्या अंगावरती जोराने मारतो आणि तेव्हा दुसरा गडी पुढे आल्यानंतर ज्योती त्याची काठी वगैरे पाडतो खाली आणि तिथे ती रांगोळी वगैरे जी काही असते ती त्याच्या अंगावरती फेकून देतो आणि नंतर त्या दुसऱ्या बरोबर सुद्धा चांगली धोपीपछाड करू लागतो. तर इकडे आता ते गावकरी म्हणत असतात, "लय मारतोय सावकाराच्या माणसासनी." तर तेव्हा दुसरा म्हणतो, "अरे तो ज्योती आहे, तो ऐकत नसतोच कोणाला." तर इतक्यातच आता इकडे ज्योती जो काही असतो ती एक काठी आपल्या हातामध्ये घेतो आणि ती जोराची फिरवू लागतो आणि ते बघितल्यानंतर ते समोर तर दोघे गडी घाबरूनच जातात आणि त्यानंतर आता ज्योती पुढे जातो आणि त्या दोन्ही गड्यांची चांगली धुलाई करू लागतो आणि तेवढ्यातच एक जण आता त्याच्यावरती हमला करतो आणि तेव्हा ज्योती त्याच्या हातामधली काठी सुद्धा जोराने अशी फेकून मारून टाकून देतो आणि आता महात्मा ते सगळं काही बघत तिथे उभारलेलाच असतो आणि इतक्यातच आता ज्योती त्याची त्या सगळ्या गड्यांची धुलाई करून त्यांना जमिनीची धूळ चारतो आणि त्यानंतर सावकाराच्या अंगावरती जातो आणि त्याची गचांडीच पकडतो. म्हणतो, "काय रे सावकारा, किती फसवशील रे शेतकऱ्यासनी? बाज कर आता." तर तेव्हा सावकार म्हणतो, "म्या नाही फसवलं, गळ्या शपथ." तर ज्योती म्हणतो, "फाल्गू, शिमगा आणि होळी याचे एका महिन्याचे 3 महिने करून तू हिशोब लावलास? हे तुझं चुकलं. चुकलं की नाही?" असं त्याला विचारल्यानंतर सावकार म्हणतो, "हो, चुकलं मायबाप चुकलं." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हारबाप फसला कारण तो शेतकरी आणि म्या नाही फसणार कारण म्या शिकलेलो आहे." तर तेव्हा सावकार म्हणतो, "हो, चुकलो म्या, माफ करा मला." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अरे पण कशासाठी फसवायचं रे? आकडेमोडीत फसवायचं, महिन्यात फसवायचं.
अरे हे गरीब शेतकरी दिवसभर कष्ट करून घाम गाळणारे, त्यांना फसवून काय मिळणार आहे तुला? आणि परत जर असं केलंस ना तर लहुजी वस्तादांच्या तालमीतली पोरं इथं आलीच म्हणून समज. तर तेव्हा सावकार म्हणतो, "नाही रे बाबा, नाही, नाही, माफ कर मला, माफ कर." तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो, "अरे माझी काय माफी मागतोस? ज्या शेतकऱ्यावरती हात उचललास ना, त्याची माफी माग." पण आता नेमकं हे सगळं काही बघत असताना माधवा तिथे नसतो आणि तो अगोदरच ते जे काही ज्योती भांडण करत असतो, त्या गड्यांना मारत असतो, ते तेवढंच काही तो बघून तो तिथून निघून गेलेला असतो. तर आता ज्योती त्या सावकाराला उचलतो आणि म्हणतो, "चल जा माफी माग." असं म्हणून त्याला ढकलतो आणि तो सावकार जाऊन बरोबर शेतकऱ्याच्या पायाशी पडतो आणि त्याची माफी मागू लागतो. म्हणतो, "चुकलो हो, मला माफ करा. खरंच माफ करा मला." असं बोलतो आणि त्याच्याजवळ जे मंगळसूत्र असतं त्याच्या बायकोचं, ते लगेचच काढून त्याच्या हातामध्ये सुद्धा देतो आणि तिथून गपगुमान आतमध्ये निघून जातो. तर तेव्हा तो शेतकरी ते मंगळसूत्र बघून खूप खुश होतो आणि तेव्हा ज्योती त्याच्यासमोर जाऊन त्याला धीर देतो. तर इकडे तर आता सावी छान अशी नटलेली असते आणि आरशामध्ये स्वतःला बघत असते आणि तेव्हा सगुणाक्का मागे येऊन उभी असते आणि तिच्याकडे बघून ती सुद्धा खूप खुश झालेली असते आणि ती मनातल्या मनात म्हणते, "काहीही झालं ना तरी सुद्धा ही अंबाबाई मीच घेऊन जाणार फुल्यांच्या घरी." तर मित्रांनो, सावी ही जी काही नटलेली वगैरे असते, ती रमाच्या लग्नासाठी जायला नटलेली असते आणि ती आता परत गजरा वगैरे घेऊन इकडे रमाच्या घरी येते आणि आतमध्ये चाललेली असते. तर एक जण रमाला अडवतो आणि म्हणतो, "अगं ए पोरी कुठं चालली आहेस?" तर तेव्हा सावी म्हणते, "काका हे रमाला देता का?" तर तेव्हा तो म्हणतो, "नाही, नाही, जा तिकडे मागे उभी राहा." असं त्यानं सांगितल्यानंतर आता सावी जराशी दुःखी होते, नाराज होते आणि मागे जाऊन दरवाजामध्येच उभी राहते. आणि आजूबाजूला बघू लागते आणि मनातल्या मनात म्हणते, "काय करू? कसा गजरा देऊ रमाला? काहीच कळत नाहीये मला." आणि इतक्यातच आता तिला एक शक्कल सुचते आणि ती लगेचच तिकडे जाते आणि खिडकीमध्ये जाऊन उभी राहते आणि हाक मारू लागते, "रमा, अगं ए रमे!" आणि इतक्यातच आता रमा सुद्धा तिथं येते लगेच तिचा आवाज ऐकून आणि तिला म्हणते, "सावी." आणि तेव्हा सावी लगेचच तिला म्हणते, "रमा, हे बघ मी तुझ्यासाठी बनवून आणलेली आहे वेणी. घे, माळ बरं लगेच, छान दिसेल तुला." तर तेव्हा रमा तिला म्हणते, "अगं सावी तू किती करशील? आत ये ना." तर तेव्हा सावी म्हणते, "नाही, नाही, नको." तर तेव्हा रमा तिला म्हणते, "बरं ठीक आहे. तू माझ्या स्वारीला बघितलंयस का?" तर तेव्हा सावी म्हणते, "नाही बघितलं गं. दर्शनाला जाईन ना, तर तेव्हा बघीन मी तुझ्या स्वारीला." तर इतक्यातच आता रमाची आई तिला हाक मारते आणि रमा आता सावीला सांगून तिथून निघून जाते. तर त्यानंतर आता इकडे सगुण अक्का निघून चाललेली असते आणि अक्काला म्हणते, "भीमाबाई निघते बघ, बैलगाडी आलेली आहे." तर तेव्हा अक्का म्हणते, "आता तू परत कधी येशील?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं लगेचच. हे काय बाप लेकाला घेऊनच येते." तर तेव्हा अक्का हसते आणि तिला म्हणते, "हो ये बाई लवकर ये बरं का. पण तुला खंडूची अट लक्षात आहे ना हो?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं म्हणजे काय? लक्षात आहे. अगं बाप आहे, निरखून पारखून घेतीलच. पण आमचा ज्योती लाखात एक आहे. कुठं सुद्धा नावं ठेवायला जागा नाही बघ त्याला. आणि खंडूजी 10 वेळेला लेकीला ना फुल्यांच्या पदरात घालतील." तर तेव्हा अक्का सुद्धा म्हणते, "हो, अगदी तसंच होऊ देत." असं म्हणून या दोघे सुद्धा बाहेर येतात आणि इतक्यातच आता सावीची आई बाहेर असते उभीच आणि ती आता सगुण अक्काच्या हातामध्ये दुरडी देते आणि त्यानंतर एक डब्बा सुद्धा हातात देऊन म्हणते देते आणि तिला सांगते, "याच्यामध्ये गोडाचा शिरा आहे." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अरे वाह! गोडाचा शिरा. ज्योतीला तर लई आवडतो आणि तुझ्या लेकीला शिकवून ठेवा गोडाचा शिरा." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "होय, होय." आणि सगुण अक्का पुढे म्हणते, "का म्हणले माहितीये का? कारण माझ्या ज्योतीसाठी मी तुमच्या सावित्रीला घेऊन जाणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे." असं तिने म्हटल्यानंतर या दोघे सुद्धा खुश होतात. तर अक्का म्हणते, "धनकवडीच्या झगड्यांची लेक शोभतीस बरं का." असं म्हटल्यानंतर आता सगुण अक्का सुद्धा हसू लागते. तर इकडे आता रमाचं लग्न लागत असतं आणि बटूशास्त्री म्हणतात, "मुहूर्ताची घटिका जवळ आलेली आहे. त्यामुळे आता नवऱ्या मुलीला घेऊन या." तर आता सगळेजणच इथे जमलेले असतात. पाटील आलेले असतात, सावीची आई आलेली असते, सावी सुद्धा आलेली असते आणि इतक्यातच आता रमा नवरीच्या वेशामध्ये बाहेर येते आणि एक नजर सावीकडे टाकून ती आता पुढे येऊ लागते. तर आता बटू शास्त्री मंत्रपुष्पांजली म्हणू लागतात आणि त्यानंतर आता सर्वजण अक्षता सुद्धा टाकू लागतात आणि तेव्हाच आता बटू शास्त्रींचं लक्ष सावीकडे जातं आणि सावीकडे त्यांचं लक्ष गेल्यानंतर ते आता रागारागातच मंत्रपुष्पांजली म्हणू लागतात आणि सावीची आई सावीकडे एकदा बघत असते आणि एकदा ती रमाकडे बघत असते आणि जेव्हा ती रमाकडे बघते तर तेव्हा तिला तिथे अक्षरशः सावी उभारल्यासारखीच दिसत असते आणि ती त्यानंतर आनंदाने सावीच्या म्हणजे रमाच्या डोक्यावरती सावी समजूनच अक्षता टाकत असते आणि त्यानंतर आता अंतरपाट खाली होतो आणि रमा तिच्या नवऱ्याला हार घालते
आणि त्यानंतर एक जण अशी सावीच्या आईच्या शेजारी उभी असते आणि ती रडत असलेली बघून तिला विचारते, "काय झालं हो साऊची आई?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "नाही, नाही, काही नाही झालं." असं म्हणून ती स्वतःचे डोळे पुसते. तर तेव्हा ती बाई म्हणते, "तुमची लेक सुद्धा अशीच भोल्यावरती चढल्यानंतर तुम्ही सुद्धा मोकळ्या व्हाल." तर सावीची आई म्हणते, "होय की, पण आई अंबाबाईच्या मनामध्ये काय आहे हे तिलाच ठाऊक. आपण फक्त वाट बघत बसायची. बाकी काय करणार आपण?" आणि तेव्हा आता इथे नवरा-नवरी एकमेकांना हार घालतात आणि सावी ते बघून छान अशा टाळ्या वाजवत असते. आणि त्यानंतर आता रमाच्या पाठवणीचा कार्यक्रम सुरू होतो आणि रमा जाऊन मेळण्यामध्ये बसते. म्हणजे पंतोजीराव तिला मेळण्यामध्ये बसवतात आणि तेव्हा आता रमा इकडे सावीकडे बघून सुद्धा रडत असते. आणि त्यानंतर आता मेणा उचलतात आणि तिथून रमा निघून जाऊ लागते आणि सावी सुद्धा तिच्याकडे बघून आता रडत असते. तर आता पाटील पंतोजींना सावरू लागतात. म्हणतात, "पंतोजी, नका एवढी टिपं गाळू. अहो कुठं दूर मुलकात चालली पुण्याला तर आहे. कधी आठवण येईल तेव्हा सांगा. महादाला गाडी घेऊन पाठवतो. जाऊन या तिला भेटून." आणि तेव्हा आता सावी सुद्धा इकडे सावी आणि तिची आई सुद्धा त्या रमाच्या वाटेकडे डोळे लावून बघत राहतात. तर सावी आता रडत-रडत म्हणते, "आई, रमा गेली." तर सावीची आई सुद्धा म्हणते, "होय बाई, बघता बघता चिमण्या अशा भुर्रकन उडून जातात." असं म्हणून ती आता सावीला एकदम आपल्या जवळ घेते. तर आता इकडे फुल्यांच्या वाड्यामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर तेव्हा दादा पार्वतीला म्हणतात, "सुनबाई, भाजी एकदम झाक झाली बरं का. बरं तुम्ही बसा की जेवायला." असं त्या दोघींना म्हणतात. तर तेव्हा पार्वती म्हणते, "दादा तुमचं होऊ द्यात, मग आम्ही बसतोच." आणि तेव्हा आता सगुणाक्का सुद्धा तिथं पोहोचलेली असते. तर दादा सगुणाक्काला म्हणतात, "अगं सगुणा, तू तरी बस." तर सगुणाक्का सुद्धा म्हणते, "अरे दादा तुम्ही बसा, मग आम्ही बसतो." तर तेव्हा पार्वती आता दादांना विचारते, "दादा भाजी वाढू का?" तर तेव्हा दादा म्हणतात, "या पैलवानाला वाढ." आणि म्हणतात ज्योतीला, "अरे ज्योती घे, भाजी घे." तर तेव्हा ज्योती सुद्धा नाही असं तिला सांगतो. तर तेव्हा आता सगुण अक्का एकदमच म्हणते, "दादा आम्ही काय म्हणते, उद्या जाऊयात नायगावला." तर पार्वती म्हणते, "अहो काय हे सगुण अहो, आत्ताच तर आलाय नायगाववरून, आता परत लगेच जायचं होय?" तर तेव्हा सगुण अक्का तिला म्हणते, "हां, मग तुला जाऊ नको का गं?" तर पार्वती म्हणते, "मग पाहिजे तर." तर सगुण अक्का म्हणते, "मग केवढी घाई करत होतीस तू? अगं आल्या गेल्याशिवाय काय सोरीक होणार आहे का? जायला तर पाहिजेच." आणि चिमणाबाईला म्हणजे दादांच्या बायकोला सांगत असते, "चिमणे नक्षत्रासारखी पोर आहे बरं नेवसे पाटलांची." तर तेव्हा चिमणाबाई म्हणजे ज्योतीची आई म्हणते, "तर माझा ज्योती काय कमी आहे का?" तर सगुणाक्का म्हणते, "लवकर घरी आणली पाहिजे." आणि परत विचारते, "दादा जाऊयात ना?" तर दादा म्हणतात, "मी काय बोलू देवा, तुला पसंत आहे नव्हं, मग जाऊ नायगावला." तर आता हे सर्वजण असे बोलत असतात, पण ज्योती मात्र अजून सुद्धा शांतच असतो आणि तो आता त्याला राग आलेला असतो, पण तो आता निम्म्यातच जेवण सोडतो आणि ताटाला नमस्कार करतो आणि तिथून उठतो. तर तेव्हा राजाराम त्याला थांबवत असतो. म्हणतो, "अरे ज्योती काय झालं? थांब. अरे ज्योती." तर तेव्हा ज्योती काही न ऐकता तिथून निघूनच जातो. तर दादा म्हणत असतात, "अरे भरल्या ताटावरून असं उठू नये रे." तर तेव्हा पार्वती सुद्धा म्हणते, "नाकाच्या शेंड्यावरती राग आहे नुसता." तर इतक्यातच आता इकडे मित्रांनो महात्मा घरी पोहोचलेला असतो. तर तेव्हा पाटील इकडे-तिकडे बघतात आणि हळू आवाजात त्याला विचारतात, "जाऊन आलास का?" तर तेव्हा महात्मा म्हणतो, "होय मालक, पण मालक नुसताच हेलपाटा पडला." तर पाटील विचारतात, "अरे म्हणजे काय?" तर महात्मा सांगतो, "अहो लई उंडगं पोर आहे." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अरे काय सांगतोस? पण स्वतःच्या डोळ्यानं बघितलंस का?" पण मित्रांनो महात्माने तर जे बघितलेलं असतं ते तर सत्य नसतंच. पण महात्माला जे दिसलेलं असतं तो ते आता पाटलांना सांगत असतो. म्हणतो, "होय तर." तर पाटील विचारतात, "नाही म्हणजे त्यांच्या घरला गेलतास का?" तर महात्मा सांगतो, "नाही म्हणजे घरला नाही गेलो, पण त्यांच्या घरातलीच माणसं भेटली. मालक ती म्हणालीत की हितपोरी देण्यापरीस तिच्या गळ्यात धोंडा बांधून हिरीत ढकलून द्या." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर पाटलांच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि ते म्हणतात, "अरे काय सांगतोस?" तर आता तेव्हा महात्माने जे काही ऐकलेलं असतं रानोजीकडून ते सगळं त्याला आठवू लागतं. "अहो 17 गुणाचा खंडोबाच आहे म्हणा की. हे नायगावचं 32वं स्थळ आहे." तर पाटील आता विचारतात परत, "काय सांगतोस? घरातल्या माणसानं सांगितलं?" "अरे पण ती सगुण अक्का तर सांगत होती की असं आहे आणि तसं आहे." तर महात्मा म्हणतो, "कसलं काय मालक? नुसत्या मोठ्यापणा सांगून गेल्या त्या. मोठं घर आणि पोकळ वासा आहे नुसता. मालक एक मनातलं बोलू का?" असं त्यानं विचारल्यानंतर पाटील म्हणतात, "अरे होय बोल की." "मालक आपल्या सहाव्याक्कांना त्यांच्या घरामध्ये द्यायचं म्हणजे आपल्यावरती रडायची पाळी येईल." असं त्यानं आता सांगितल्यानंतर पाटील तर डोक्याला हातच लावतात आणि त्यांना काही कळेनासंच होतं. आणि ते परत विचारतात, "अरे पण ते शिकलेलं पोर आहे नव्हं?" तर आता महात्मा म्हणतो, "अहो कसलं शिक्षण? सांगायचं नव्हतं, पण आता सांगतो म्या सगळं काय. मी पुण्याला गेलो आणि पुण्यातल्या पेठेतून त्यांच्या घराची चौकशी करायसाठी म्हणून पुढं सरकलो. तेव्हा मला एका दुकानापुढं लई गर्दी दिसली. मग मी म्हणलं काय झालंय म्हणून बघावं आणि मग मी आता गर्दीतून पुढे गेलो.
आणि बघतो तर काय एक पोर 2 माणसांनी लई मारत होतं. आणि तेव्हा तो क्षण सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येतो, जेव्हा ज्योती त्या 2 माणसांना जोराने मारत असतो. काठीनं काय मारतंय, घाडगी-बिडगी काय फोडतंय आणि मालक म्या जे बघितलं, जे ऐकलं ते बरं नाही. नको त्यांच्या नादी लागाय. आणि ते सर्व तो सांगत असताना आता सावी सुद्धा तिथं आलेली असते आणि आता माधवा विचारतो, "मालक येऊ का आता?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "बरं, ठीक आहे." आणि माधवा आता तिथून निघून जातो ते सर्व काही सांगून. आणि माधवा निघून गेल्यानंतर पाटील तर आता काळजीत पडलेले असतात आणि रागाला सुद्धा आलेले असतात. तर इतक्यातच आता सावी त्यांच्या जवळ येते आणि आबाशी हाक मारते. तर तेव्हा पाटील तिला विचारतात, "काय गं?" तर सावी म्हणते, "काय नाही आबा, काय झालं? तुम्ही कसला विचार करताय?" तर पाटील तिला काही सांगत नाहीत. म्हणजे ते स्वतःला सावरतात आणि म्हणतात, "नाही, काही नाही, मी आहे आतमध्ये." असं म्हणून ते काही न सांगता आतमध्ये निघून जातात. तर सावी आता परत विचारात पडते. तर इकडे आता हा ज्योती असतो तो रागारागात बाहेर येऊन बैलगाडीवरती बसलेला असतो. तर तेव्हा सगुण अक्का जो सावीच्या आईने तिला शिरा दिलेला असतो, तो शिऱ्याचा डबा हातामध्ये घेऊन ज्योतीला शोधत बाहेर येते आणि त्याला हाक मारत असते, "ज्योती, अरे ज्योती!" आणि तेव्हा तिला ज्योतीसमोर बैलगाडीवरती झोपलेला दिसतो. आणि सगुण अक्का तर त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते, "बाई, नायगावला जायची एवढी घाई होती का रे तुला? आत्ताच बैलगाडीवरती बसलायस." तर तेव्हा ज्योती तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, "तू कशाला आली इथं? जा आणि जा म्हणतोय ना हो." तर तेव्हा सगुण अक्का त्याला म्हणते, "हाय का? अरे किती चिडचिड करतो रे? अरे असं काय करतोस? लाखात एक लेक आहे ती. अरे तुझा संसार अगदी गुण्या-गोविंदाने करेल ती. लग्नाला होकार दे." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "आणि माझी शाळा? ती जाऊ दे का बोंबलत? दादांनी माझी शाळा बंद केली तर म्या बी लगीन करणार नाही आणि शाळा नाही तर लगीन बी नाही सांगून ठेवतो." तर तेव्हा सगुण अक्का त्याला विचारते आता, "जर का तुझी शाळा सुरू झाली तर लगीन करशील का आता?" तर तेव्हा आता ज्योती तर एकदम खुश होतो आणि म्हणतो, "एक नाही 10 लगीन करीन म्या आणि दादासनी पहिलं विचारून घे." तर तेव्हा सगुण अक्का सुद्धा हसते आणि म्हणते, "होय, होय. अरे विचारते मी. आणि बघ काय आणलंय तुझ्यासाठी." असं म्हणून ती शिरा दाखवते. तर शिरा बघितल्यानंतर ज्योती तर खुशच होतो आणि म्हणतो, "अरे वाह! शिरा." तर आता सगुण अक्का स्वतःच्या हाताने त्याला भरवू लागते आणि विचारते, "कसा आहे?" तर तेव्हा ज्योती सांगतो, "भारीच आहे की." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अरे तुझ्या नायगावरून आलाय." असं म्हटल्यानंतर आता ज्योती तर शांतच होतो, तर सगुणा अक्का हसू लागते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता पाटील इकडे फुलेवाड्यामध्ये आलेले असतात आणि तेव्हा दादा म्हणतात, "पोराला बघून घ्या देवा, आता लग्नाला आलाय." तर तेव्हा सगुण अक्का सुद्धा म्हणते, "पाटील काय विचारायचं असलं तर विचारून घ्या." तर तेव्हा पाटील तर रागाला आलेले असतात, कारण महात्माने जे काही सांगितलेलं असतं त्यावरून ते आता म्हणतात, "काय विचारायचं नाही आम्हासनी आणि त्याची काही गरज बी नाही. आम्ही आधीच बोललो होतो, भेटायचं म्हणजे नुसतंच भेटायचं. त्याचा अर्थ लग्नाला होकार आहे असं नाही होत." तर तेव्हा दादा म्हणतात, "जे काय बोलायचंय ना ते उघड-उघड बोला." तर तेव्हा पाटील एकदमच म्हणतात, "हे लग्न होणार नाही." आणि असं त्यांनी बोलल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. कारण हे तर सर्वजण मनात ठरवून बसलेले असतात, की लग्न पक्कच झालेलं आहे आणि सगुण अक्काला तर सगळ्यात जास्त धक्का बसतो. तर बघूयात मित्रांनो, आता हे सगळं काही कोडं सुटणार का? आणि ते कोडं कसं सुटणार? तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.